प्रचार संपादक केसी चव्हाण प्रथमतः आमच्यासोबत आहे मंगळवार पेठचे उत्कृष्ट कार्यकर्ते म्हणून बंगाली कुरुशिया. तर ही जी घटना झालेली आहे, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या संदर्भात आपण काय चर्चा करणार आहे, काय बोलणार आहे या विषयावर? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम. हे जे दादा संकट घडला विषय, दादा संकट नाही, ते सगळं महाराष्ट्रावर विषय घडलेलं आहे. बारीक मुलगीवर, बारीक मुलगीवर, प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसावर जो विषय घडलेला आहे. आज एवढे मोठे माणूस, एवढे मोठे नेता, माझं म्हणणे असं की त्यांची ॲक्शनची चांगली चौकशी व्हायला पाहिजे, चांगली माहिती काढायला पाहिजे आणि चांगली टीम तयार करून त्याच्यावर बारीकपणे चौकशी व्हायला पाहिजे. आज काय आमचे साधारण माणूस नाही गेलेले. आमचे दादा 10-15 दिवस पूर्वी प्रचार करत होते, दुसऱ्या पक्षाचा करत होतो मी प्रचार. दादाची सभा होती पुढे, तर आम्ही 10-15 लोक थांबले. आपल्या दादांबरोबर काही जिव्हाळा होता का? हो, दादा आमचे जीव होते, आमचे दादा होते, दादा म्हणजे आमचे दादा होते, आमचे राजा होते, आमचे हिरे होते महाराष्ट्राचे. आज बारीक पोरगा त्यांना ओळखतो, बारीक पोरगा म्हणतो बघा, तुम्ही टी व्हीला बघा, सगळे पोरगे रडते, बाया रडते. काय दादा म्हणजे दादा महाराष्ट्राचे राजा होते, ते नेता नाही होते. त्यांची माणुसकी बघा, त्यांनी कधी जात पाती नाही गेली, सगळ्यांना घेऊन चालले. जे भीम असू द्या, मुस्लिम असू द्या, मराठा असू द्या, शीख असू द्या, इसाई सगळे धर्माला घेऊन चालले. ते असं कधीच त्यांनी भेदभाव नाही केलेला. सगळ्याला कुठल्या पण पक्षाचं काम असलं त्यांच्याकडे त्यांनी कामं केलेले. आज मला आमच्या लोकांना, आमच्या महाराष्ट्राला एवढं खूप झालेलं आहे. आमचं एवढंच सांगणं आहे की याच्यावर चांगली चौकशी व्हायला पाहिजे, बारीकपणे. आमचे दादा म्हणजे साधा माणूस नाही होते, नेता नाही होते, एक चांगले माणूस पण होते. नेता तर सगळे होते, एक चांगला माणूस कधी म्हणजे आमचं म्हणणं असं आहे, आमचे दादा संकटचे घडलं आहे, त्याची चांगली चौकशी व्हायला पाहिजे. आणि मी दादा अमर राहील आणि दादा कायमचे अमर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.